कादंबरीकारांना ना संदर्भ लागतो ना काय कुठलं संदर्भ द्यायची त्यांची ही असते, कष्ट घेतात ते. एखादी दंतकथा भेटली, लोककथा भेटली, एखादी बकरीतला काही थोडासा जरी पुरावा भेटला तर त्याच्यावरती एवढी मोठी भिंत उभी करायची त्या कादंबरीमध्ये आणि त्या व्यक्तीला त्या कल्पनेच्या मायाजाळामध्ये दाबून टाकायचं, त्याची बदनामी करायची. आणि हे सगळ्यात मोठं पाप छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये दुर्दैवानं कादंबरीकारांना नाटककारांनी केलेलं आहे. म्हणजे इतक्या कथा रंगवल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये की आज मला माझा आयुष्यातला बराचसा वेळ ह्या गोष्टी बाजूला काढण्यामध्ये हे करावा लागला की अभ्यास करावा लागला. आता त्यातली एक दंतकथा अशी आहे, म्हणजे तथ्य शोधण्यापेक्षा फेक नॅरेटिव्ह जो म्हणतो आपण, तो कसा खोटा कसा होता हे दाखवायसाठी मला वेळ द्यावा लागला. त्यातली सगळ्यात मोठी एक दंतकथा आहे की जर तुम्ही पाहिली असेल ना चित्रपटात, की संभाजी महाराजांनी सिंह फाडला, काही ठिकाणी वाघ फाडला म्हणून दाखवतात. हे तुम्ही आत्ता तरी पॉसिबल आहे का? एखाद्या वाघाचं वजन, एखाद्या सिंहाचं वजन 350 किलो 300 किलोच्या आसपास असतं आणि एका व्यक्तीचं ऍव्हरेज वजन 80-90 किलो, 70 ते 90 किलोच्या. हे शक्य नाहीये. फार फार तर ही दंतकथा कशी असू शकते की छत्रपती संभाजी महाराजांनी एखादी वाघाची शिकार केलेली, शिकार असू शकते ना, ते अमान्य नाही करता येत, शिकार असू, पण त्या शिकारीची दंतकथा कुठपर्यंत गेली की ते वाघ फाडला हातानं. शक्य नाहीये. असं काही रेफरन्स नाहीये कुठे इतिहासामध्ये, काहीच पुरावा, काहीच पुरावे नाही.